लिमिटेड ठेवा पण असल मालवणी ठेवा. मी खूप वर्षांपासून इकडे येते, ॲटलीस्ट मालवणी माणसाला तरी अंदाज येतो. कारण आम्ही पण मालवणी आणि मला ते मालवणी फूड खूप आवडायचं. माझी आवडती ती सुरमई असते. डिसाईड केलं की आज क्रॅबच खायचं. एक्सलंट आहे, फूड इज टू गुड. प्रत्येक वेळेस कन्सिस्टन्सी पाहिजे. फ्रेश आणि एकदम छान आहे चवीला. खाताच ते असं खोबऱ्यासारखं वाटतं, मस्त मऊ एकदम. Like I love mutton and the mutton curry is really nice. I'm a Kerala. बेसिक मालवणी पद्धत आहे. Love Maharashtrian food. तो ज्यांना आवडतं त्यांनी या. पोटभर नाही तर पॉटभर मालवणी मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी चला ठाण्याला 18 वर्ष जुन्या या जागेला. प्रॉन्सचं त्यांनी खूप इम्पॅक्टफुल टेस्ट येते. तवंग कोलीवाडासारखं पण नाही. वा ह्याच्यात शेंगदाणा आहे. मोस्ट ऑफ द थाळीज मध्ये ना बांगडा असतो. मग त्याने त्यांनी कर्दी दिली आहे विच इज सो टेस्टी. खूप सारं नॉनव्हेज खाता यावं असं इंटेन्शन आहे. फ्रेश ती घावण्यांबरोबर खातो नाही. बस स्टॉपच्या बाहेर कोकणात जसे मिळतात ना बटाटवडे, एक्झॅक्टली तशी टेस्ट आहे. अजिबात चिवट नाही आहे. 8 मार्कचा जो प्रश्न असतो तो असतो आपला सार. तर पोटभर मासे खाऊक तुमका पोटभर मालवणी इथे यायचं आहे. बरेच दिवस झालेत घरी पण मासे बनलेले नाहीयेत आणि क्रेविंग वॉज प्रो मॅक्स. तर मी म्हणलं की ठाणेकर माझे जितके फ्रेंड्स होते त्यांनी नेहमी मला सजेस्ट केलेली ब्रँड, जागा, नाव पोटभर मालवणीला आपण जाऊया आणि फायनली ट्राय करूच या. ही जागा बाय द वे, हे ब्रँड किंवा हे नाव 18 वर्षापासून लोकप्रिय आणि फेमस आहे ठाण्यामध्ये. पण यांचं लोकेशन होतं इतके वर्ष घंटाळी मंदिराच्या जवळ. यांनी रिडेव्हलपमेंटमुळे रिलोकेट केलेलं आहे स्वतःला गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ. सो 6 महिन्यांपासून हे इथे आहे. पण खूप लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं की ते नवीन एक रेस्टॉरंट जे सुरू झालं जुन्या लोकेशनला ते ह्यांचंच आहे का, तर असं नाही आहे. दे डू नॉट हॅव एनी ब्रँच. लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. आणि आता आज जाऊ. ह्या 18 वर्ष जुन्या ब्रँडचं नवीन लोकेशन एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यामागचं मेन कारण हे आहे की जे लॉयल इथले खवय्ये आहेत त्यांना कुठलं कन्फ्युजन व्हायला नको आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मॅक्सिमम शेअर करा. सुंदर असं गोड इंटिरियर आहे आणि आता आपण लोकांची गप्पा मारणार आहोत आणि मग आपल्या मेजवानीला सुरुवातच करणार आहोत. अगदी पॉटभर जेवायचं आहे. आमचा जे एक्सपिरियन्स आहे फूडचा जबरदस्त आहे. आज एस्पेशली क्रॅबचे मागे आमचा मन अडकलेला होता, तर आम्ही डिसाईड केलं की आज क्रॅबच खायचं आहे, दुसरं काय नाही. आणि एक्सलंट आहे, फूड इज टू गुड. घी रोस्ट प्रॉन्स पण आज आम्ही मागवले होते, ते पण एकदम अप्रतिम होते. पापलेट मागवले, तेही खूप सुंदर, फ्रेश आणि एकदम छान आहे चवीला, मस्त मऊ एकदम. ऑलरेडी टार्गेट तोच होता फ्रँकली स्पीकिंग, पण त्याचे नंतर बाकी सगळे पण आम्ही कॅप्चर केले. माझी मैत्रिणी मटन थाळी मागवली. Like I love mutton and the mutton curry is really nice. Nice thick. And I even like the, what do you call that? Zavla. Yeah, it's really nice. I'm a Kerala. But I love Maharashtrian food. The masala, the preparation and all is really awesome. त्याला खूप वेळ आलेली आहे. इवन माझा मुलगा पण USA वरून आला होता, त्यालाही आवडलं होतं. वर्षांपासून त्यांच्या जुन्या पोटभर ऑफिस हॉटेलमध्ये जात होते. तो ओळखतो मला अगदी. इवन मी, मुलगी, मिस्टर, आम्ही सर्व एकत्र, आणि आम्हाला ते खूप आवडायचं त्यांचं फूड, अगदी मालवणी, कारण आम्ही पण मालवणी आणि मला ते मालवणी फूड खूप आवडायचं. माझी आवडती डिश सुरमई असते. त्यांना सगळं वेगळं वेगळं आवडतं, पण मला सुरमई आणि पापलेटच आवडते. चला वदनिकावाला घेता प्रार्थना करून सुरुवात करूया. चिकन समोसा मी कधीच ट्राय केलेला नाहीये. आत हिरवं स्टफिंग आहे, सो मी अज्युम करते की हा खिमा आहे. याच्यावर दिली आहे शेजवान चटणी. तो छान फ्लेवरफुल वाटतं. मध्ये हिरव्या मिरचीमध्ये आणि कांदा आणि मटार आणि त्या मसाल्यामध्ये जे काय खिमा केलेला आहे सॉते, इट्स डॅम याम. असं स्टफिंग असं पॅटिसमध्ये खातो, बट ते ओव्याच्या कोटिंगमध्ये ॲज अ समोसा इट्स ब्युटिफुल. आणि शेजवान चटणी इज ऑल्सो नॉट लाईक व्हेरी स्पायसी. मस्ट ट्राय आहे हे. चिकन 65 सारखं असं कोटिंग दिसतंय. हे आहे मालवणी चिकन लॉलीपॉप. व्हेरी क्रंची. कोलीवाडासारखं पण नाही आहे, चायनीज सारखं पण नाही. इट्स व्हेरी टेस्टी, व्हेरी फ्रेश. कोटिंग असं खूप जास्ती नाही आहे, सो याच्यामध्ये चिकन पण प्रॉपर आहे. लॉलीपॉप हा ॲक्च्युली आपला प्रकार नाही आहे, मालवणी पद्धतीनेच केलेला आहे, बट इट्स लाईक समथिंग हटके. नेक्स्ट स्टार्टर आहे प्रॉन्स फ्राय आपण म्हणू शकतो. तो याला नुसता मसाला असा कोट केलेला आहे आणि हिरवी फ्रेश कोथिंबीर. प्रॉन्स फ्रेश आहे, अजिबात चिवट नाही आहे, मस्त फ्राय केलेला आहे आणि मालवणी मसाला. सो चार भाताबरोबर तोंडी लावायला ऑल्सो नाईस आणि नुसता खायला पण इट्स अमेझिंग. जास्ती स्पायसी नाही. सगळ्यांचा आवडता म्हणजे जे आपण मर मिटतो ते म्हणजे बोंबील फ्राय. सो हा रवा फ्राय केलेला आहे त्यांनी. बोंबील जे आहे ते बऱ्यापैकी असे छान टप्पोरे आहेत, त्याच्यातनं अजूनही वाफ येते. लाल लाल असं कोटिंग नाही आहे.
हळद, मीठ, लिंबू आणि मालवणी मसाला एकदम बेसिक पद्धतीने लावलेला आहे. सो इट्स ब्रिलियंट टेस्टिंग. ही जागा छोटी आहे, कपॅसिटी छोटी आहे, लिमिटेड स्टॉक आणत असतील, लिमिटेड मासे आणत असतील आणि ते फ्रेश आणत असतील. वरण भात आणि बोंबील इज माय फेवरेट. फ्राय आयटम्स खरंच छान आहेत. आणि आता थोडंसं व्हेज म्हणजे बटाटे वडे आणि कोथिंबीर वडी. छान फ्रेश कोथिंबीर आहे, सॉफ्ट आहे. ह्याचा शेंगदाणा आहे म्हणजे व्हेरी डिफरंट एनहॅन्स टेस्ट. असा नरमलेला शेंगदाणा जेव्हा असं दाताखाली येतो ना, आय लव्ह दॅट टेस्ट अँड दॅट फिलिंग. बाय द वे यांची हिरवी चटणी अति मालवणी आहे. ती घावण्यांबरोबर खातो नाही चटणी, एकदम थोडीशी पाणीदार असं, थोडं पाणी पण सुटतं त्याला, तशी आहे. थोडंसं लसूण, कोथिंबीर, मिरची. तळलेल्या वड्यावरती अजिबात असं काळा तवंग वगैरे नाही आहे, म्हणजे वापरलेल्या तेलातनं काढल्यासारखं नाही आहे. तुम्ही मालवणी नसाल तर तुम्हाला क्रेज ऑफ बटाटवडा माहीत नसेल कोकणात जो आहे. पण कोकणात ना गोल आकाराचे बनवतात, इथे नॉर्मल फ्लॅट केलेले आहे. म्हणजे एवढा वाफा येत आहे आणि ना एकदम सॉफ्ट आणि असं खुशखुशीत कोटिंग असतं. सो हे एकदम सॉफ्ट खुशखुशीत आहे, जास्ती हळद नाही आहे. सो दिस इज अ अस्सल मालवणच्या कट्ट्यावरती बसस्टॉपच्या बाहेर कोकणात जसे मिळतात ना बटाटवडे, एक्झॅक्टली तशी टेस्ट आहे. आणि जस्ट अ लॉट ऑफ कोथिंबीर आणि बटाटा, म्हणजे ऑलमोस्ट अशी भजी चव येते ना त्या कोटिंगमुळे. इट्स लाईक दॅट अँड दॅट आय थिंक इज रिली इम्प्रेसिव्ह. सर्वात महत्त्वाचा पेपर आता आलेला आहे जो आपल्याला सोडवायचा आहे, ते म्हणजे सुरमई थाळी ॲट पोटभर मालवणी, ज्याच्यामध्ये आलेली आहे सुरमईची मोठी तुकडी, सार आलेलं आहे माशाचं, शिंपल्यांचं कालवण, कर्दी, ह्याचा मसाला आहे, सुका जवला, स्वीट आहे, मला आवडलेली प्रचंड ही चटणी, कांदा लिंबू, सोलकढी, भात आणि आलेल्या आहेत हे व्हरायटी. सो बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्ही चूज करू शकता. आपण बघतो की सुरमई थाळी म्हणल्यावरती, सुरमई थाळी कुठली माशाची थाळी म्हटल्यावरती त्याच्यामध्ये तेच सुका जवला, 2 प्रकारचे सार आणि एखादं कालवण असं बांगडा करी असते. पण ह्याच्यामध्ये एवढी व्हरायटी दिली आहे, म्हणजे कर्दी पण दिली आहे, त्याच्यानंतर सुका जवला पण वेगळ्या पद्धतीने बनवून दिलेला आहे, शिंपले आहेत आणि ड्रायफिश आहे, सारातलं पण आहे. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की खूप छान लाईक लोकांना म्हणजे कस्टमर्सला एकदम छान एक्सपिरियन्स मिळावा आणि खूप सारं टेस्ट मिळावं, खूप सारं नॉनव्हेज खाता यावं असं इंटेन्शन आहे. तर हे घेतली आहे भाकरी. सो तुम्हाला 3 वडे मिळतील किंवा 2 चपात्या किंवा 1 भाकरी. इतकी मऊ लुसलुशीत अशी भाकरी आहे आणि सुरमई इज फ्रेश. आणि आता घेतो आपण सार. द मोस्ट इम्पॉर्टंट 8 मार्क्सचा जो प्रश्न असतो तो असतो आपला सार. अँड दिस इज बँग ऑन मालवणी. टेक्स्चर इज सुपर क्रीमी, कलर इज परफेक्ट, भाकरीचा सॉफ्टनेस, साराचा सॉफ्टनेस, सुरमई फ्रेशनेस, शिंपल्या आहे, कालवणसारखं केलेलं आहे. ओके, छान. त्याच्यामध्ये बाऊ आहे, खूप जास्ती तेलाचं तवंग पण नाही आहे. इंटरेस्टिंग डार्क मसाल्यामधला आहे. कर्दी, प्रॉन्स मसाला वगैरे कसं होतो, कांदा टोमॅटो मालवणी मसाला तसं आहे. मोस्ट ऑफ द थाळीजमध्ये ना बांगडा असतो, त्यामध्ये त्यांनी कर्दी दिली आहे विच इज सो टेस्टी. नॉर्मल कांदा टोमॅटोची ही मात्र फक्त भाकरीबरोबरच छान लागेल. सुका जवला त्यांनी ओल्या पद्धतीने केला आहे, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो, मिरची सकट, स्वच्छ फ्रेश. मॉम तर वेडी होणार आहे. मॉम बसले हायराला दुसऱ्या टेबलला ते घेऊन. कुठेच कमर्शियल टेस्ट, मिक्स्ड क्राऊड येईल, तिखट करूया वगैरे इज नॉट हॅपनिंग हिअर. सिम्पल. तर ज्यांना आवडतं त्यांनी या. ही चटणी मला एवढी आवडली की मी घावणे मागवले. त्याच्यामध्ये एक हळद टाकलेले पिवळे आहेत आणि एक नॉर्मल आहे. आणि ही टिपिकल परत एकदा कोकणात जे ब्रेकफास्ट जॉईंट्स असतात ना सकाळी सकाळी, जिथे आपण जाऊन वडे खातो आणि घावणे खातो, तिथली ही चटणी आहे. मग नुसता असा ओला नारळ लागतो आणि त्यात बेसिक चटणी जी पटकन केली आणि दिली. लव की इथे कितीतरी गोष्टी, किती बेसिक मालवणी पद्धत आहे. एकटी पण येता तुम्ही. हाऊ स्वीट. म्हणजे तेवढे कम्फर्टेबल आहात तुम्ही. तुम्ही मालवणच्या आहात ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते घरच्यासारखं वाटतं. हो ना. अति मसालेदार अशी सोलकढी नाही आहे, ती पण पारंपरिक आहे. थोडासा सार भात खाणार आहे. ॲक्च्युली मला आज कोंबडी वड्यांवरती ताव मारायचा होता, कारण की खूप दिवस झालेत. मी टेक्स्चर आणि त्याचं कलरच साराचं बघून आपल्याला अंदाज, म्हणजे ॲटलिस्ट मालवणी माणसाला तरी अंदाज येतो की काय असणार आहे हे. फक्त आपण बाहेर खायला गेलं ते एकच असतं की त्या दिवशी जसं सार बनलं असेल ना, प्रत्येक वेळेस ती कन्सिस्टन्सी पाहिजे. नाही तर मग दुसऱ्यांदा गेल्यानंतर सारात काहीतरी नारळाचा थोडासा वास आला किंवा अति आंबट असेल, फिक्का असेल, पाणीदार असेल तर मग मजा येत नाही.
म्हणजे मी नेहमी प्रत्येक रेस्टॉरंटला मला काही आवडलं ना मी त्यांना सांगते की प्लीज कन्सिस्टंट राहा. सो आता आपण ह्या 3 गोष्टी ट्राय करणार आहोत विथ चपाती अँड भाकरी. पहिला आहे खिमा भेजा फ्राय. इथली खूप ही प्रसिद्ध अशी गोष्ट आहे. चिकन लेग मसाला, ज्याच्यामध्ये एक असा लेग देतात आणि छान हा असा कॅरमलाइज्ड अनियन दिसतात वरती आणि असा मसाला आहे. आय बिलीव्ह इट शुड बी मालवणी. थोडंसं चिकन पण घेते मी. सो लेग पण मस्त शिजलेला आहे, पटाक करून आला तो पीस. आणि आपले बटाट्याचे काप. सो लेट्स ट्राय खिमा फर्स्ट. बघा ना, जास्ती तेल ऊज आउट होत नाही आहे, ते मला आवडलं नाही. ते एरवी ना भेजा म्हणल्यावरती नुसतं तेल तेल असतं. बट सी दिस, इट्स अ नाईस कॉन्सेप्ट ऑफ चिकन लेग मसाला, की म्हणजे मस्त मालवणी चिकन लेग मसाला. त्याच्यावर तुम्ही भात घ्या, भाकरी घ्या, मस्त एक लेग पीस येणार आहे जो पण एकदम मऊ शिजलेला आहे पण गळालेला नाही. काय आवडलं माहिती आहे त्यांनी आता हा जो खिमा भेजा मसाला आहे ना, तो ब्राऊन मसालामध्ये, बट इट्स मालवणी टेस्टिंग ओनली, लिटल बिट लाईक सागोती. पण त्या भेजाची चव तुम्हाला माहिती आहे ना किती वेगळी असते. सो व्हेरी डिफरंट, व्हेरी मालवणी. आणि ज्यांना मटण वगैरे आवडतं ना त्यांना तर ऐकं मजा येणार आहे. अजून एक गोष्ट ना, मालवणी जेवण कधी असं तिखट जाळ नसतं. अँड यू नोटीस की ते ब्राऊन टेक्स्चर जसं ह्याचं आहे, किंवा आता चिकन लेग जे ग्रेव्ही आहे त्याची लाल ग्रेव्ही आहे, बट इट्स नॉट जाळ. चिकन लेग ग्रेव्ही अगेन मस्ट ट्राय. आणि एवढे प्रकार बनवले नॉनव्हेजचे, बट एव्हरीथिंग इज डिफरंट. इम्प्रेस्ड. लिमिटेड ठेवा पण अस्सल मालवणी ठेवा. ॲज अ मालवणी मी अजून एक प्रकार तुम्हाला सांगेन की किती अस्सल असतो ते म्हणजे काप. मग सुरणाचे काप असू दे, बटाट्याचे काप असू दे, बटाट्याची भजी वगैरे. सो ज्या दिवशी नॉनव्हेज नसतं, नुसतं डाळ भाताबरोबर नुसतं तोंडी लावायला, तुम्हाला माहिती आहे ते कुरकुरीत काप जसे असतात तसे इथे बनवलेले आहेत. आणि खरंच यांची टेस्ट खरंच छान आहे. फिश फ्रायला रिप्लेसमेंट हे काप असतात, म्हणून त्याचे रवा फ्राय फुल ऑन कुरकुरीत असतात, मसाला लावलेले. इट्स रिअली नाईस. कोंबडी वडे, त्याच्यामध्ये पण कांदा लिंबू आणि हिरवी चटणी त्यांनी दिलेली आहे. टप्पोरे असे वडे आहेत आणि क्वांटिटी इज ह्यूज. मीडियम डेन्सिटी अशी ग्रेव्ही आहे आणि पीसेस भरपूर आहेत गाईस, भरपूर आहेत. वड्यांचे रंग पण एकदम छान आहे. वाव, इतकंच फ्रेश शिजलेलं आहे बघा, एकदम मऊ मऊ आहे. त्याच्यावरती कोथिंबीर. हे मालवणी मसालाच आहे. खोबऱ्याचं वाटण वगैरे ते प्रॉपर तसंच आहे, थिकनेस, फक्त थोडासा असा स्मोकी फ्लेवर, बार्बिक्यू फ्लेवर येतो चुलीवरचा. बट एकदम पॉटभर डिश आहे ही. मला ह्याच्याबरोबर पेप्सी लागते, म्हणजे भाताबरोबर पण हे चिकन गावरान चिकन टाईप आहे. सार भात तर खाल्ला आहे, पण ना इथला प्रॉन्स राईस म्हणजे कोळंबी भात मला ट्राय करायचा होता. सो त्याच्यावरती पण खूप छान असं गार्निशिंग केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अख्खे प्रॉन्स आहेत, त्याच्यामध्ये आमसूल पण आहे, म्हणजे कोकम पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कशा प्रकारे शिजवलं आय डोंट नो. लिटरली इट इज लुकिंग असं एकदम बिर्याणीसारखं आहे. शेल सकट त्याच्यामध्ये शिजवलेले प्रॉन्स आहेत. त्यांनी भात प्रॉन्स बरोबर शिजवलेला आहे, कारण का त्या प्रॉन्सची अख्खी टेस्ट जी आहे ती लागते. खूप बिर्याणीसारखी टेस्ट आहे, पण एकदम मसाला मसाला लाल नाही आहे. सो प्रॉन्स बिर्याणी पण असं म्हणता येणार नाही. म्हणजे असं म्हणतो ना आपण पुलाव आणि मसाले भातमध्ये काय फरक आहे. मसाला भात इज सो ट्रेडिशनल, असा ट्रेडिशनल टेस्ट आहे. त्याच्यात मालवणी मसाला आहे, बिर्याणी मसाला अजिबात नाही आहे. जरा खडा मसाला आहे. हळदीचे जे मॅरिनेशन असेल प्रॉन्सचं त्यांनी खूप इम्पॅक्टफुल टेस्ट आहे. ओव्हरऑल मी म्हणेन पॉटभर मालवणी ॲक्च्युअल पद्धतीचं तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं जेवण इथं जेवू शकता. सो नक्की विजिट करा. जसं मी तुम्हाला सांगितलं 6 महिन्यापूर्वी हे नवीन लोकेशन आलेलं आहे गजानन महाराज मंदिराच्या इथे ठाण्यामध्ये. आधी त्या लोकेशनमध्ये आय थिंक दुसरं एक रेस्टॉरंट सुरू झालं आहे. सो डोंट कन्फ्यूज युअर सेल्फ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॉपर ॲड्रेस देत आहे, लँडमार्क देत आहे. नक्की कॉल करा, नक्की या. आणि मी आज जे काय रेकमेंड केलं ते नक्की ट्राय करा. आता कुछ मीठा हो जाए, मीठा हो जाए आता करत पण नाही आहे. गुलाबजाम आहेत इथे मऊ मऊ, तुमच्यासारखे गोड आहेत, मऊ आहेत, गरम आहे, एकदम छान टेस्ट लागते. मॅक्सिमम हा व्हिडिओ शेअर करा, बिकॉज अगेन ही 18 वर्ष जुनी ब्रँड आणि नाव आहे. नवीन लोकेशन कळालं पाहिजे. सो मॅक्सिमम शेअर करा, व्हिडिओला लाईक करा ना यार, आणि कॉमेंट. इतक्या दिवसांनंतर आला व्हिडिओ, प्लीज कॉमेंट अँड रिमेंबर I have always loved you and I will continue to love you all.